हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. तर व्हिडिओ बनवायची चालत नाही, म्हणजे खूपच अजून तब्येता बऱ्या झालेल्या नाही. सलयना चालू आहे ती. दोघं सासू सुना आजारी आहे आम्ही. तर स्वयंपाकसुद्धा होत नाही आहे. आज तर आम्ही चक्क रवाच बनवला. फक्त रवा मस्त थोडंसं तेल जिऱ्याचे फोडणी देऊन रवा बनवून घेतला, तोच खाऊन घेतला. तर दूध होतं उरलेलं, ते मुरण टाकून दिलेलं आहे. तर चला म्हटलं आता व्हिडिओ नाही आहे बनवलेला तर काय टाकू, किती दिवसापासूनचा असंच चाललेलं आहे. तर हा पण माझ्या आधीचा मेथीचा भाजीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी तुम्हाला अपलोड करते. इथं कपडे लावले होते धुवायला. हे बघा, हे कपडे लावलेले इथं धुवायला. इथं हे सोफ्याचे कवर पण काढलेले आहेत. आता हे कपडे धुतले गेले की सोफ्याचे कवर टाकणार. आणि असं काय राहतं ना, मी आधी व्हिडिओ माझे बनवलेले असतात, पण मग अपलोड करायला पण वेळ नाही आहे, म्हणजे टाईमच नाही आहे आणि जमतच नाही आहे. राशा आहे तर इथं खेळते आहे. आता तर राशाला पण बरं नाही आहे, पण ते बघा आधीच्या व्हिडिओमध्ये खेळते ती. आता इथं कपडे सुकायला लावले होते, हे काढून घेते मी आता. सर्व काही कपडे आता कपडे टाकायचे ना, वरतीच करून घेतलेलं आहे 2 नंबरच्या फ्लोअरवर. तर आता सगळे काही कपडे मी इथं सुकले की तिथं टाकायला जाणार. जास्त सुकून जातात तिथं, पण तरी 5 मिनटं टाकावेच लागतात. मशीन चालू करून दिलेलं आहे. तर चला म्हटलं, मेथीची भाजी घेतलेली होती. तर बघा इथं सर्व काही कपडे टाकून दिलेले. इथं साड्या वगैरे 2 नंबरच्या फ्लोअरवर दिवसभरमध्ये छान सुकून जातात. तर बघा इथं कोडपड वगैरे सर्व काही लावलेलं आहे माझं. आणि आता तर आहे ना, झाडांना पाणी पण टाकायला कोणी जात नाही आहे. साड्या वगैरे पण इथं टाकून दिलेल्या आहे. बघा समोरचं वातावरण. तर चला मेथीची भाजी बनवायची आहे. बसले होते मी, बसता बसता मोबाईल हातात घेतला, तर मला हा व्हिडिओ दिसला. तर चला म्हटलं आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा तर काय आता होतच नाही आहे. तर हा तरी व्हिडिओ थोडा वॉइस देऊन अपलोड करून देते. माझ्या ताई वाट बघतात व्हिडिओची, त्यासाठी. तर चला, ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि बघा मेथीची भाजी मस्त निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवूनसुद्धा बादलीमध्ये पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता मस्तपैकी मिरच्या लसूण तुम्हाला दाखवलंच, ते सर्व काही इथं तेलामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि चला मी आता आहे ना म्युझिक लावते, कारण माझ्याने आता बोललं जात नाही जास्त.
तर चला भाजी झाली का ते बघते. आणि रस्सावाली भाजी आहे ना, भाकरीसोबत छान लागते. भाकरी पण टाकल्या गेल्या होत्या. आणि बघा मस्त भाजी झालेली. इथं परत अजून झाकण ठेवते मी. मीठ टाकायचं बाकी होतं, मीठ टाकलं. तर चला, जास्त बोललं पण जात नाही माझ्याने. आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भाकरी पण टाकल्या गेल्या आहे, सर्व काही झालेलं आहे. आता अर्धी भाकरचा असा काला चुरून घ्यायचा, वरून भाजी टाकायची. खूप छान आहे, खूप टेस्टी लागतं. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. लहान मोठ्यांना सुद्धा 2-3 दिवस तब्येत बरी झाली का पुन्हा रेग्युलर छान छान रेसिपी आम्ही तुमच्यासाठी अपलोड करू. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. चला, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.